बघा मित्रांनो, ध्वज त्यांनी डाऊन केलेला आहे. म्हणजे इकडे जो फ्लॅग आहे तो वाराच्या उलट्या दिशेने जातो. त्याचा याची दिशा आहे की या साईडला आहे, म्हणजे आपण जिकडे उभं त्या साईडला त्याने याची दिशा आहे ही पूर्णपणे अपोजिट आहे. बघा मित्रांनो, अजून एक खासियत म्हणजे हा मंदिराची हाईट जी आहे ही 214 फूट उंच आहे. पण इतकी हाईट असताना सुद्धा या मंदिरात एक सुद्धा पक्षी अजूनपर्यंत बसला नाही आहे. तर जो डोनेशनचा अमाऊंट होता तो 13. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे डे 1. आम्ही जिकडं तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं आम्ही पुरीमध्ये पोहोचलो होतो. तर मित्रांनो, आज आपण अशा मंदिरामध्ये जाणार आहोत जे की आपल्या भारताच्या 4 धामातला एक मंदिर आहे, जो की पुरी जगन्नाथ मंदिर. तर मित्रांनो, ह्या मंदिराबाबत तुम्हाला खूप रहस्यमय गोष्टी भेटतील ज्या की आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहोत किंवा एक सेपरेट व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आज आपण या व्हिडिओचा एक व्लॉग बनवणार, ज्या मंदिराचा व्लॉग बनवणार. तर आपण तिकडे जातो आता. तर फ्रेश वगैरे झालो आम्ही, तर केपी वगैरे फ्रेश होतो आहे. तर फ्रेश वगैरे होऊ आणि निघून डायरेक्ट आता मंदिरामध्ये तुम्हाला दाखवू कसं मंदिर आहे, काय आहे आणि तिथली तुम्हाला काय काय रहस्यमय गोष्टी त्या मी थोडक्यात त्या व्हिडिओमध्ये सांगेल. बाकी एक सेपरेट व्हिडिओ आपण त्या रहस्यमय गोष्टींची सेपरेट व्हिडिओ बनवू, ती सुद्धा तुम्ही नक्की बघा. तर आम्ही तर निघतोय, चला. तो आपण आता पोहोचलेलो मंदिराच्या आसपास परिसरात. तर मोबाईल अलाउड असेल का ना मला माहीत नाही, बट जेवढा कॅप्चर करता येईल तेवढं कॅप्चर करू आपण. आणि सो फायनली मित्रांनो, आमचं दर्शन हे झालेलं आहे. आम्ही प्रॉपर दर्शन करून आलो आतमधनं आणि आता आम्ही जातो आहे मंदिराच्या फ्रंट साईडला, जे की आउट साईडनं आपण पाहू शकतो. तर तिकडे आम्ही जातो आणि तुम्हाला तिकडचा व्ह्यू दाखवतो आणि तुम्हाला ते झेंडाचा पण वैशिष्ट्य सांगतो की झेंडाचा तो म्हणजे फ्लॅग जो आहे तो वाराच्या दिशेने नाही पळत, तो वाराच्या अपोजिट दिशेने फिरतो. तुम्हाला दाखवतो आम्हाला थोडं वेळेला. सो मित्रांनो, आम्ही आता मंदिराच्या फ्रंटला उभे आहे, जिकडं सर्व मुखदर्शन घेतात. आणि आता डिस्प्लेवर आम्ही पाहिला आता कालचा जो डोनेशनचा अमाऊंट होता तो 13 लाख होता मित्रांनो. आणि आजसुद्धा भरपूर गर्दी आणि आम्ही आता मंदिराच्या फ्रंटला आहे. बघा आता सनसेट होतोय मस्त आणि मंदिराचा नजारा बघा तुम्ही. लास्ट टाइमच बोललो होतो की इकडे जो फ्लॅग आहे तो वाराच्या उलट्या दिशेने जातो. त्याचा सुद्धा एक तात्पर्य तो तुम्हाला नंतर सांगतो, पण सध्या तुम्ही हा व्हिडिओ बघा प्रूफ म्हणून. याचा तो याची दिशा आहे की या साईडला आहे, म्हणजे आपण जिकडे उभं त्या साईडला आहे. याची दिशा आहे ही पूर्णपणे अपोजिट आहे. बघा दोघांची दिशा पूर्णपणे अपोजिट आहे. आणि मित्रांनो, अजून एक खासियत म्हणजे हा मंदिराची हाईट जी आहे ही 214 फूट उंच आहे. पण इतकी हाईट असताना सुद्धा या मंदिरात एक सुद्धा पक्षी अजूनपर्यंत बसला नाही आहे. आणि या कारणामुळे या मंदिराच्या वरून विमान किंवा हेलिकॉप्टर उडताना याला सुद्धा परमिशन नाही आहे. तर हे सुद्धा एक सायन्सच्या विपरीतच आहे. विचार करा, इतकी मोठी हाईट असून मंदिराची तिकडं अजूनपर्यंत एक सुद्धा पक्षी बसलेला नाही. आणि पक्षी तुम्हाला फिरताना दिसत नाही. कॅज्युअल तुम्ही बघितलं असेल जी ज्या मंदिराची किंवा ज्या बिल्डिंगची हाईट जास्त असते तिकडं पक्षी किंवा जे असे पक्षी असतात ना ते उडत असतात. पण ह्या मंदिरासोबत असं काहीच नाही आहे. तुम्हाला एक सुद्धा पक्षी इकडे बसताना किंवा वरती उडताना दिसणार नाही. बघा तो काही आपण आता मार्केट फिरू थोडा आणि त्याशिवाय आपले देवाची मूर्ती घेताना. हो ती मस्त आहे. हां कोणसा तर मित्रांनो, मंदिराच्या समोर आल्यावर आपल्याला देवाचे दर्शनसुद्धा करता येतात, जे की इथं तुम्ही पाहू शकता दिसते या व्हिडिओमध्ये. असे तुम्ही सुद्धा दर्शन करू शकता लांबून.
तर मित्रांनो अजून एक रहस्यमय गोष्ट म्हणजे ह्या मंदिराचा जो ध्वज आहे म्हणजे जो झेंडा आहे हा डेली चेंज करावा लागतो आणि हा डेली चेंज करतात संध्याकाळच्या टाईममध्ये आणि काही कारणास्तव जर हा झेंडा चेंज झाला नाही तर पुढच्या 18 वर्ष हा मंदिर बंद राहील अशी मान्यता आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता फ्लॅग चेंज करतात जो की डेली चेंज करतात आणि आता ते लोक चढले फ्लॅग चेंज करायला. बघा मित्रांनो आता ध्वज त्यांनी डाऊन केलेला आहे म्हणजे काढण्याचा हे करतात आता आणि चेंज करत आहेत ध्वज. तो मित्र फायनल ध्वज जो आहे चेंज झालेला आहे तो तुम्हाला दिसेल की माहीत नाही पण ध्वज चेंज झालेला आहे. जो आधी येल्लो होता तो व्हाईट चेंज केलेला आहे. तो फायनली ही प्रोसेस पूर्ण झालेली आहे ध्वज चेंज करायची. तर मित्रांनो आता तुम्हाला एक सीन सांगतो. हा जो नीलचक्र आहे वरती जो हा चक्र दिसून तुम्हाला तर मित्रांनो त्या चक्रात तुम्ही कोणत्याही अँगलने पहा तर तुमच्या दिशेनेच दिसणार तुम्हाला. आता मी थोडी व्हिडिओ पार्टी करून माझी पाहू शकतात. तो मी समोर होता तेव्हा तुम्हाला तो समोरच होता. आता मी थोडा क्रॉस आहे का आता मी हा क्रॉस आहे आणि तरीसुद्धा मला तो नीलचक्र माझ्या अँगल दिसतो आहे. तर ही सुद्धा एक खासियत आहे या मंदिराची.